झेडपी आणि पंचायत समितीची तयारी. उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक. मनसेबाबत सूचना. राज्यात नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान झाले असून शेकडो नगराध्यक्ष आणि हजाराहून अधिक नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाची. नगरपालिका निकालानंतर राज्यात पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या बिगुल वाजणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रातील पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची मुंबईतील शिवसेना भवन येथे बैठक घेतली. यामध्ये स्थानिक राजकारणात शिवसेनेचे तयारी आणि मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात उद्धव ठाकरे उतरलेले नसल्याचं पाहायला मिळालं. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत शिवसेना सेना भवन या ठिकाणी बैठक पार पडली आणि यावेळेस त्यांनी सर्वच जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये पक्षाचे उमेदवार मजबूत आहेत का? सोबत महाविकास या आघाडी म्हणून तो उमेदवार सर्वांना पसंत आहे का? गण आणि गटाची ताकद किती, त्यात मनसेची ताकद किती, या सर्व बाबींचा आढावा घेण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखांना केल्या आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यामध्ये महापालिकेतील प्रभागात सध्याचा नगरसेवक कोणता, तसेच महाविकास आघाडी म्हणून कुठला उमेदवार सक्षम या संदर्भातील आढावा घेऊन एक रिपोर्ट सादर करण्याचे बजावले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर झालेल्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्याचे उद्धव ठाकरेंनी सुचवले आहे. ग्राउंड लेवलला आपले पदाधिकारी आणि शाखाप्रमुख कोण आहेत, किती जागा रिक्त आहेत आणि त्यांचे कार्यक्षेत्र काय आहे, ते कुठे काम करत आहेत, या सर्वच बाबींचा देखील आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखांना केल्या आहेत.